नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 5 ऑगस्ट 2024 करतेचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याची शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र आश्लेष आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:10 ते 3:39 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:37 ते 9:15 आणि यमगंड काळ सकाळी 10:54 ते 12:32 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 3:22 हा चंद्र पण सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती करणार आहे. वृषभेतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घरामध्ये तुम्ही राहणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींपाशी नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील. दुपारच्या नंतर कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतोच. फक्त खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थळात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दुपारपर्यंतचा कालावधी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेससाठी दिवस चांगला राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत करायला, आराम करणं पसंत करायला आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीला द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही लाभ होऊ शकतील. मनासारख्या काही घटना घडू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती काय पूर्ण करून दाखवाल काही उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. जी काही महत्त्वाची कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेतलेली कामं लांबली जातील, पूर्ण होताना कठीण होईल. त्याच्यामुळे थोडं स्ट्रेस, टेन्शन जाणवेल. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अशुभफलदायी राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मित्रांबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. सप्तमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. फिरणं, महत्त्वपूर्ण कामं करणं, काही चांगलं इंट्युशन येणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे खटके उडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर वर करू शकतील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. खास करून गेल्या 5-6 दिवसामध्ये जी काही तुमच्यावरती मरगळ आली होती, जे काही तुमचे मानसिक त्रास तुम्हाला जाणवत होते, त्यातून हळूहळू बाहेर पडा. एक वेगळ्याच प्रकारची उर्मी किंवा ऊर्जा तुम्हाला दिसून येईल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी दुपारनंतरचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. चतुर्थात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुमचे संदर्भात डोकं वर पडू शकतील. काळजी घ्या. दुपारनंतरचा कालावधी मात्र शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 3:22 हा चंद्र तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सर्व जी महत्त्वाची कामं असतील ती दुपारपर्यंत हाती द्या. पूर्ण होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातले त्रास जाणवू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे कामं प्रत्यक्षात करणं किंवा आरंभ करणं हे प्रकार टाळा. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 5 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.